महाराष्ट्र राज्य बांधकाम फेडरेशनचे कामगार आयुक्त कार्यालयावर धरणे आंदोलन. बांधकाम कामगारांची वेबसाईट व पोर्टल तत्काळ सुरू करण्याची मागणी. बांधकाम कामगारांची ऑनलाईन साईट पुन्हा सुरू करा. कामगारांसाठी असलेल्या 32 योजनांचा लाभ सर्व कामगारांना देण्यात यावा. घरकुल देण्यात यावं. वयाच्या 60 वर्षानंतर 5,000 रुपये पेन्शन देण्यात यावी. यासह विविध मागण्यांसाठी आज 2 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता महाराष्ट्र राज्य बांधकाम फेडरेशनच्या वतीने बांधकाम आयुक्त कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मंडळाच्या 8 नोव्हेंबर 2024च्या परिपत्रकानुसार बांधकाम कामगारांची नोंदणी, नूतनीकरण व लाभाचे अर्जाबाबत केवळ तालुका सुविधा केंद्रातून कामकाज सुरू करण्याचे संबंधित कंपनीला आदेश दिले आहेत. प्रत्यक्षात तालुका सुविधा केंद्र सुव्यवस्थित स्थितीत सुरू झालेले नाहीत. वेबसाईट सुद्धा अद्यापही बंद ठेवण्यात आलेली आहे. बांधकाम कामगारांना अडचणीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे तालुका सुविधा केंद्रातून कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय त्वरित रद्द करण्यात यावा व बांधकाम कामगारांची वेबसाईट व पोर्टल बांधकाम कामगारांसाठी तत्काळ सुरू करण्यात यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार फेडरेशनच्या वतीने आज हे धरणे आंदोलन निदर्शने आयोजित केलेले आहे. या ठिकाणी या कंपनी राज या मंडळामध्ये तयार झालेला आहे. बांधकाम कामगार महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ जे आहे त्या मंडळामध्ये सर्व ठेकेदारी पद्धत सुरू करण्यात आलेली आहे आणि ऑनलाईनची साईट बंद केलेली आहे आणि जे कामगारांसाठी खुली साईट होती ती बंद करून फक्त त्या ठिकाणी तालुका केंद्राच्या नावाखाली त्या ठिकाणी फक्त तालुका केंद्रामधून ते कामकाज सुरू करण्यात आलेलं आहे आणि कामगारांना अतोनात त्रास या ठिकाणी होणार आहे आणि म्हणून या ठिकाणी कामगारांची साईट पूर्ववत सुरू झाली पाहिजे ही प्रमुख मागणी आजची आहे. त्याचबरोबर बांधकाम कामगारांसाठी असलेल्या 32 योजना त्या त्यांना मिळाल्या पाहिजे. त्याच्यामध्ये घरकुलाचा प्रश्न आहे, घरकुलसुद्धा मिळालं पाहिजे आणि पेन्शन जे आहे बांधकाम कामगारांना वयाच्या 60 वर्षानंतर 5,000 रुपये पेन्शन मिळालं पाहिजे ही सुद्धा प्रमुख मागणी आहे.